मी उदयनराजे, नंतर पक्ष भिक्ष सगळं वोट ज्या जे कोण म्हणत असतील त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. ते निघालं तर मराठ्यांना आरक्षण मिळणार 16%. मग मी हत्तीवरनं फिरलो असतो ना. देवेंद्रचं आडनाव जर राजे शिर्के असतं, अगदी गांडवा गणबी करायची म्हणलं तर ते पण सांगितलं पाहिजे. नमस्कार, मी अभिजित कांबळे, BBC मराठीत तुमचं स्वागत आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या निमित्तानं आपण बोलणार आहोत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी. खूप खूप स्वागत आहे BBC मराठीत आपलं. अभिजित, आपलं आणि संपूर्ण तुमच्या BBC टीमचं मनापासून अंतःकरणापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. विधानसभेची रणधुमाळी सध्या राज्यात सुरू आहे. तुम्ही नुकतीच लोकसभा जिंकून आलात आणि त्या रणधुमाळीतून तुम्ही आता बाहेर पडलात. पुन्हा विधानसभेची सुरू झाली आणि आता तुमच्याकडे पण पक्ष महत्त्वाच्या अपेक्षेने पाहत असेल की राज्यात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयनराजे भोसले हे कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसाठी विधानसभेला उपयुक्त ठरू शकतात. त्यामध्ये आत्ता जो सध्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या अपेक्षेने तुमच्याकडे पाहिलं जातं, तो म्हणजे मराठा समाजाचा मुद्दा. मराठा समाज लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल नाराज असल्याचे चित्र निर्माण झालं होतं आणि त्याचा फटका काही प्रमाणात मराठवाड्यात बसलेला आपण पाहिला. आणि खास करून त्यांची जी मागणी आहे आरक्षणाची, त्या आरक्षणाच्या मागणीवरती अपेक्षित असा तोडगा निघालेला आहे असं त्यांना वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं का की मराठा समाजाने आत्ता जे काही सरकारने केलेलं आहे त्याच्यावरती समाधान मानावं किंवा काही सरकारने करायला पाहिजे होतं आणखी? सगळ्यांनी एक तर पहिलं समजून घेतलं पाहिजे. मनोज जरंगे असेल नाही तर कोणी असेल, मागणी रास्त आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, चुकीचं काहीच नाही. पण ज्यावेळेस आपण मागणी करतो पण त्याच्या अगोदरचं जे काय घडलं ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही. बरोबर? मला सांगा, पार म्हणजे मंडल आयोगपासून इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, तुम्ही बॅकवर्ड क्लासला लागू केलं. तिथं तुम्ही जातीमध्ये ते म्हणलं. त्यावेळेस पवारसाहेब होते, मग त्यांनी का हे केलं नाही मला सांगा. आणि 23 मार्च 94चा जो GR निघाला, 16% आरक्षण, ह्या बाबतीत कोणी बोलतच नाही. हे जर झालं नसतं तर मला सांगा ना, मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. आत्ता आपण पाहतो की धर्मनिरपेक्षतेभोवती नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, मुस्लिमांच्या असुरक्षिततेबद्दल होतात आणि खास करून तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचे काही नेते वोट जिहाद असेल किंवा काही चिथावणीखोर वक्तव्य येतात. या सगळ्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? पहिलं म्हणजे एक लक्षात घ्या, मी उदयनराजे, नंतर पक्ष भिक्ष सगळं माझे पर्सनल व्ह्यूज जे आहेत आणि त्या अनुषंगाने मला सांगा, ही जे जातपातचं जे निर्माण झालं ते काय भारतीय जनता पक्षाने केलं का? ह्याच्या अगोदर मगाशी परत उल्लेख करतो, मंडल आयोग तुम्ही मागासवर्गीयांना बाजूला चाललं, काँग्रेसनी मुस्लिम समाजाला काय करायचं कारण होतं. मग ह्यांनी आपलं सगळ्यांना हे केलं. आज मी असं म्हणणार नाही आणि माझा दावा आहे की BJPने तसं काय केलं नाही. त्या पक्षात मी आहे म्हणून मी बोलत नाही, एक इंडिव्हिज्युअल म्हणून मी बोलतोय. पण वक्तव्यामुळे तुम्हाला वाटत नाही असुरक्षिततेची भावना निर्माण होते? अशा पद्धतीच्या ज्या पद्धतीने वोट जिहाद म्हटलं जातं किंवा चिथावणीखोर वक्तव्य, भाषणं केली जातात, या सगळ्यांमुळे होत नाही मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना? नाही, वोट जिहाद आता जे कोण म्हणत असतील त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. आज मला सांगा ना, मला एक जे कोण बोलत असतील त्यांना एक प्रश्न आहे माझा. थोडंसं ज्यावेळेस तुम्हाला करचटलं जातं किंवा तुम्ही आजारी पडता त्यावेळेस मला सांगा का त्यावेळेस तुम्हाला ब्लड ग्रुप तुम्ही बघत नाही, काय नाही. मग कुठलं हे जातपात. आपण विधानसभा निवडणुकीकडे येऊयात. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तर
अजूनही कायम आहे, म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचे असं म्हणणं आहे की आमच्या मागण्या काही मान्य झालेल्या अहो, नाही. एक तुम्हाला लक्षात- फटका बसेल असं वाटतं? कसं समाधान करणार आहात? कसं आहे, मनोज जरंगे जे बोलतात आहे, हम्म, अनेकदा मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही या, बसा. हम्म, संविधानाच्या बाहेर तर आपण काय करू शकत नाही. हम्म, मग हे जे मुद्दे आहेत 23 मार्च, ते कोण ते निघालं तर मराठ्यांना आरक्षण मिळणार 16%. अच्छा. बघा ना, हम्म, ह्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही. हम्म, का बोलत नाही? हम्म. मग आता याच्याकडे काही, या दृष्टीने काही पावलं उचलली जातील का, की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तो तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून? तुम्ही लोकशाही, हम्म, लोकशाहीतले राजे, हम्म, मग तुम्ही मागणी करा, हम्म, मला लोकशाही नको, हम्म, राजेशाही पाहिजे. हम्म, मग दाखवतो कसं न्याय द्यायचं. हम्म, तुम्ही परत म्हणणार मी डिक्टेटर आहे. हम्म, मी डिक्टेटर काय नाही. प्रत्येकाला देवानी बुद्धी दिली, त्यांनी कळावं. तुम्ही मागे पण याविषयी म्हटलं होतात की लोकशाहीमध्ये आल्यानंतर आता तुम्ही मान्य केलेली लोकशाही, की आता राजेशाही संपलेली. तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की राजेशाही चांगली होती आणि लोकशाही आल्यानंतर निर्णय लोकांना घेणं? विचारा की. तुम्हाला स्वतःला काय वाटतं? तुम्हाला स्वतःला काय वाटतं? मला? हां. मग मी हत्तीवरनं फिरलो असतो ना. मग ते आवडलं असतं आणि ते चांगलं होतं असं वाटतं का? कोण म्हणलं? असं वाटतं का? कोणाला आवडणार नाही. आजपर्यंत मला सांगा, आज देवेंद्रचं आडनाव जर राजे शिर्के असतं हम्म, किंवा पाटील असतं, राजे भोसले किंवा पंचकोळी, 96, 92, 92 हम्म, सगळे नावं जे तुम्ही आहेत ते लागले असते. हम्म, ह्याच्या अगोदर का झालं नाही? हम्म, पवारसाहेब मराठा आहे ना, हम्म, द ग्रेट मराठा लीडर, हम्म, बरोबर. मग का केलं नाही त्यांनी हम्म, पवारसाहेबांनी? आज तुम्ही किती जातीमध्ये तेढ निर्माण करून ठेवला. हम्म, का? आज तुमचे लहानपणीचे, आपल्या सगळ्यांचे लहानपणीचे मित्र, हम्म, शाळेतले, कॉलेजचे, हम्म, आज बोलताना सुद्धा आहे ना तुटक वागतात. हम्म, आपलं जाणीव होती ना. हम्म. सॅड, दिस सॉरी स्टेट. उद्या या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार? हा जो मुद्दा आहे सध्या, आता तुम्ही म्हटलं जातीचा, तर आपण पाहिलं की गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मराठा, ओबीसी असं विभाजन खूप क्लिअर कट झालेलं दिसतंय. तुम्हाला स्वतः वैयक्तिक काय वाटतं की काय केलं पाहिजे याच्यासाठी? म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतः एक नेता म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी खूप विचार केला. पहिलं तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मराठा असू दे, ओबीसी असू दे, कुठल्याही ओबीसी मधले कुठल्या जाती धर्माचे असू, तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना म्हटले की देवेंद्र फडणवीस यांचं आडनाव राजे शिर्के किंवा मराठा असतं तर त्या पद्धतीने चित्र नसतं, तर तुम्हाला असं वाटतं की ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं? ब्राह्मण, हम्म, क्षत्रिय, हम्म. वैष्णव, वैश्य आणि शूद्र. शूद्र, ओके. हम्म, एका कुटुंबातले हे 4 मुलं, हम्म, जो पूजापाठ करायला तो, हम्म, जो तुमच्यासारखा हे तो संरक्षण करायला, तो त्याला नाव दिलं क्षत्रिय. ह्याच्यासारखा जो व्यापारी आहे तो व्यापार करायचा, तो वैष्णव. आणि ज्याला काय नाही तो आपलं झाडलोट बिडलोट हे करायचं. एकाच कुटुंबातले 4 मुलं, त्यांची जात, पोट, जात, ही ते सगळं एवढं ह्यानी हे करून आणलं. आज जाता जाता जी जात नाही त्याला जात म्हणतात. आणि एवढं वाईट वाटतं ना, म्हणजे मन दुःखी होतं, कलुषित होतं. पीपल डोंट कास्ट वोट, दे वोट कास्ट. हम्म. आत्ता जे चित्र आहे त्याच्यामध्ये शरद पवारांकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग दिसतंय. भाजपचे काही महत्वाचे नेते त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? कसं असतं, आजपर्यंत आपण सगळे हम्म, एक वडीलकीच्या नात्याने त्यांच्याकडे बघत आलो. हम्म, खरं तर हम्म, पवार साहेबांनी, म्हणजे मला विचारलं, पर्सनल ओपिनियन ना, हम्म. त्यांनी या भानगडीत पडायला नाही पाहिजे. अच्छा. त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे होतं. हम्म, त्या लेवलवरचा माणूस हम्म, जेव्हा हितं उतरतं, हम्म, त्यांचं डिमोशन झाल्यासारखं आहे. हम्म, कोणासाठी का मला माहीत नाही. त्यांनी मार्गदर्शक म्हणून त्यांनी राहिलं पाहिजे. कोणी पण, कुठल्या पक्षातला, काय XYZ पक्षात
त्यांच्याकडं अहो तुमचा अनुभव एवढा दांडगा आहे, तुम्ही सांगायला पाहिजे ना काय केलं पाहिजे. काय अगदी गणवा गणवी करायची म्हणलं तर ते पण सांगितलं पाहिजे. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्र राजे हेच अगदी. असतील, त्यांना पाठिंबा असेल? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला काहीच माहिती नाही, कारण तुम्ही आतापर्यंत राजकीय प्रतिस्पर्धी राहिलात, आता एका पक्षात आहात. ज्याला मी कडेवर घेतलंय हम्म, त्याला मी कधी प्रतिस्पर्धी मानला नाही. हम्म, शिवेंद्रराजेंना मनापासून सांगतो, हम्म, ते आता बघणार. हम्म. दादा लई तयारीचं, मी तयारीचं नाही. जे बोलतो बाय हार्ट बोलतो, हार्ट ऑलवेज. पाठिंबा आहे. खूप खूप धन्यवाद. आणि अत्यंत मनमोकळेपणाने तुम्ही सगळ्या आपल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि सगळ्या मुद्द्यांवरती बोललेल्या आहेत. BBC मराठीकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.